नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, शासनामार्फत मे महिन्यापर्यंतचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत जमा करण्यात आलेले आहे, परंतु काही लाभार्थ्यांना अजूनपर्यंत हे अनुदान मिळालेले नाही। मग ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसेल त्या लाभार्थ्यांनी 30 मे पर्यंत काही कामे पूर्ण करणे गरजेचे आहे, तरच त्यांना पुढील अनुदान आणि मागील अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे म्हणजे आपल्याला सर्व अनुदान या ठिकाणी मिळणार आहे, त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच मित्रांनो, आपल्या सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन मिळावे, पेन्शन वाढ व्हावी यासाठी आंदोलन केले जाणार आहे 14 मे 2025 रोजी बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली। त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, संजय गांधी निराधार मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाची खुशखबर आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत अनुदान जमा होणार आहे। शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना ठराविक मानधन म्हणजे दरमहा 1,500 रुपये अदा केले जाते। हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जात होती। मात्र आता शासनामार्फत सदर अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून निराधारांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी तहसीलच्या संजय गांधी योजना विभागामार्फत संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता। त्यानंतर तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता। या प्रक्रियेस विलंब होत होता, त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते। मात्र आता डीबीटी पोर्टलद्वारे निराधारांचे अनुदान थेट बँक खात्यात मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे। मित्रांनो, त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सर्व राज्यांमध्ये सुरू आहे। मग तालुक्यातील संजय गांधी योजना विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे। याबाबत गाव स्तरावरून तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविण्यात जात आहे। 30 मे पर्यंत आपल्याला काही कागदपत्रे द्यावी लागणार आहे, अन्यथा आपले अनुदान अडकणार आहे। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही बाब आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 30 मे पर्यंत अद्ययावत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक जो बँकेशी संलग्न आहे, आधार कार्डशी संलग्न आहे असा मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते। मग मित्रांनो, यासाठी आणखी काही कागदपत्रे द्यावी लागणार आहे। तर मग तुम्ही तहसील विभागात किंवा तलाठ्यांकडे कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहे तर संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे। त्यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट केलेले आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक आपल्याला द्यावा लागणार आहे। मित्रांनो, तहसील कार्यालयात आता आधार OTP व्हेरिफिकेशन होणार आहे। हे अत्यंत महत्त्वाचे आहे। आधार OTP व्हेरिफिकेशन झाले तरच आपल्याला या ठिकाणी पैसे मिळणार आहे। कारण की मित्रांनो, काही लाभार्थी मयत झाले तरी या योजनेचा लाभ घेत आहे, तो लाभ चालू आहे। त्यासाठी आधार OTP व्हेरिफिकेशन तहसील कार्यालयामार्फत किंवा सरकारमार्फत केले जात आहे। आता आधार OTP व्हेरिफिकेशन 2 पद्धतीने होते। आपला आधार लिंक मोबाईलवर OTP पाठवून त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन केले जाते किंवा थंब देऊन आधार OTP व्हेरिफिकेशन केले जाते। जर तहसील कार्यालयात थंब मशीन असेल तर त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन थंबद्वारे होणार आहे। तर मित्रांनो, तहसील कार्यालयामार्फत हे आधार व्हेरिफिकेशन होणे खूप गरजेचे आहे, तरच तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात मिळणार आहे। मित्रांनो, आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे दिले जाणार आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे दरमहा मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे। मग त्यासाठी आपले बँक खाते हे डीबीटी असणे गरजेचे आहे, म्हणजेच आपल्या आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे।
संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्यांकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। मित्रांनो, आतापर्यंत भरपूर लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड तहसील कार्यालयात दिलेले आहे किंवा त्यांचे DBT झालेले आहे, आधार व्हेरिफिकेशन झाले आहे आणि त्यांना मे महिन्याचे पैसेसुद्धा मिळालेले आहे। ज्या लाभार्थ्यांना मे महिन्याचे पैसे मिळालेले आहे त्या लाभार्थ्यांनी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही, परंतु ज्या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून पैसे मिळालेले नाही, म्हणजे DBTद्वारे तुम्हाला जर पैसे मिळालेले नसेल तर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणे खूप गरजेचे आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या दोन्ही योजनांमधून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 556 कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 940 कोटी रुपये असा एकूण 1496 कोटी रुपये इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरित करण्यात आला असून लाभार्थ्यांना तो तात्काळ वाटप करण्यात यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। मग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या सूचना दिलेल्या आहे। मित्रांनो, आता DBT मार्फत हे पैसे दिले जाणार आहे, त्यामुळे थेट आता लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती अनुदानासंदर्भात। तसेच मित्रांनो, आपल्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान वाढणे हे खूप गरजेचे आहे। 1,500 रुपयात आपल्या मूलभूत गरजासुद्धा भागत नाही, औषध पाण्याचा खर्चसुद्धा भागत नाही। त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलन केली जात आहे। त्याचप्रमाणे 14 मे 2025 रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। तर ह्या आंदोलनात सहभागी होऊन त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावा, म्हणजे आपले जे काही मागण्या आहे 6,000 रुपये मानधन वाढवणे, शेतकरी कर्जमुक्ती, तसेच इतर ज्या काही मागण्या आहे निराधारांच्या दिव्यांगांच्या, त्या मागण्यांसाठी आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे। तरच आपल्या मागण्या या ठिकाणी सरकार मान्य करणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे आंदोलन या ठिकाणी होणार आहे। प्रत्येक मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर केले जाणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। निराधार अनुदान योजनेसंदर्भातले सर्व काही महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी मिळत राहतात। त्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।